रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे आमचा तिसरा दिवस परिक्रमेचा। तर आम्ही आज रावेरखेडी इथून 5 वाजता निघालेलो आहोत। तर आज जाणार आहोत आम्ही तेली भट्टणला, ज्या ठिकाणी संत सियाराम बाबा आहेत। तर चला बघूयात आपण संत सियाराम बाबांना। नर्मदे 5:30 वाजता चालून आल्यानंतर आम्हाला एक पूल लागलेला आहे, जो पूर्णपणे ड्रामाचा पूल आहे। हा पूर्णपणे पूल पार करून जायचा आहे, बघू शकता। नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळी 6 वाजता परिक्रमावासी आमचे पूल पार करताय, जो की अगदी फक्त एक बांबू आणि ड्रमाच्या आधारावरती पूल बांधलेला आहे, ज्यावरून एकच परिक्रमावासी येऊ शकतो। नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळी 5 वाजता निघून बकावा या गावी आम्ही 4 किलोमीटर चालून आलेलो आहोत। आम्हाला हे बकावा गाव लागलेलं आहे। आज सकाळी रावेरखेडीतून पहाटे 5 वाजता निघालेलो होतो आणि आम्हाला त्या ठिकाणी 5 वाजता पोहोचलो। 22 किलोमीटरचं आज अंतर पार केलं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। नर्मदे। बकावा गावामध्ये पहाटे सकाळी 6 वाजता बाजार भरलेला आहे। सहा वाजलेले आहेत आणि 6 वाजताच गावातला बाजार भरलेला आहे। बघा, इथे मंदिर आहे, प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे। गावातून आम्ही मैयाच्या किनारी चाललेलो आहोत। खाली त्या झाडाजवळ मैया आहे, मैयाचं दर्शन घेणार आहोत। काही शिवलिंग घरी न्यायचे आहेत, तर ते शिवलिंग बघणार आहोत। बकावा गाव, नर्मदे हर। सकाळी सकाळी सगळे गावातील लोक इथे झाडाखाली एक शिवलिंग आहे, त्याला जल चढायला जातात। नर्मदे हर। बकावा गावातून निघून आता तेली भट्टण सियाराम बाबा यांच्या आम्ही आश्रमाकडे निघालेलो आहोत। आणि थोडीशी ही जंगलातून पायवाट आहे, मैयाच्या किनाऱ्यावरून चालताना खूप आनंद येतोय। सगळे परिक्रमावासी एकामागे एक चाललेले आहेत। नर्मदे हर। वरून जाताना जय बिलटदेव मंदिर लागलेलं आहे, जे नागाचं मंदिर आहे। आणि या ठिकाणी चाय प्रसादी आणि बिस्किटची सेवा देतात हे महाराज जी। नर्मदे हर महाराज जी। कब से सेवा दे रहे हो आप? ये 2 साल हो गए। आपका नाम क्या है? मोनी राम। क्या क्या सेवा में देते हो आप? यहाँ चाय बिस्कुट देते हैं। नर्मदे हर। प्रसादी आणि बिस्किट दिल्यानंतर परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत। इथे मावशींचा पाय दुखायला लागलेला आहे चालून चालून। काही परिक्रमावासी निघालेले आहेत आणि हे महाराज जे आहेत या ठिकाणी हे सेवा देतात रोज। 2 वर्ष झाले हे चाय प्रसादी आणि बिस्किटाच्या रूपात सेवा देतात। गावात आम्ही आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर परत पुन्हा एकदा आम्हाला चाय प्रसादी आणि बालभोगसाठी थांबवलेलं आहे। गावामध्ये आल्यानंतर महाराजांनी आम्हाला हा मुरमुऱ्याचा बालभोग दिलेला आहे। आपण महाराजांना विचारूया ते किती वर्ष झालं सेवा करतात। बघा, प्रत्येक जण चालणाऱ्या परिक्रमावासियांना बाबा बोलावून इथे सेवा देतात। नर्मदे हर बाबा जी। आप कब से सेवा दे रहे हो? आपका नाम भी बताओ। 4 साल हो गए सेवा देने को।
क्या क्या सेवा में देते हो आप? सेव परमल, चाय और सेव परमल। आपको आनंद आता है सेवा देने में? क्यों नहीं आनंद आता है, मैया देती है तो दे रहे हैं। ठीक है, आप भी सेवा देते हो? हाँ। नर्मदे हर। तेली भट्ट्यामध्ये आम्ही 1 किलोमीटर आहे, अजून सियाराम बाबांचा आश्रम आहे। आम्ही आता आरामासाठी बसलो आहे 10-15 मिनिटं। सकाळी आम्ही रावेरखेडी गावापासून निघालो होतो 5 वाजता आणि 15 किलोमीटर चालून आल्यानंतर संत सियाराम बाबांचं तेली भट्ट्यान गाव या ठिकाणी आलेलो आहोत। जे संत सियाराम बाबा म्हणजे ज्यांच्या नुसता हातात जरी दिवा धरला तरी तो दिवा लागतो, अशा आम्ही महात्म्यांचं ज्यांचं वय 150+ वय आहे अशा महात्म्यांचं आम्ही आता दर्शन घेणार आहोत। चला दाखवतो तुम्हाला संत सियाराम बाबांच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि सर्व भक्तगणांची गर्दी बघा। ठिकाणी आम्ही संत सियाराम बाबांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। हे संत सियाराम बाबांचं मंदिर आहे, आश्रम आहे। सियाराम बाबा त्यांची आता सेवा चालू आहे आणि संत सियाराम बाबांचं दर्शन झालेलं आहे। बघा तुम्ही संत सियाराम ज्यांचं वय 150+ आहे। संत सियाराम बाबांच्या मंदिरापासून मैयाच्या किनारी हे हनुमंतरायांचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी संत सियाराम बाबांनी फक्त हातात दिवा घेतला होता आणि तो दिवा पेटला होता। तुम्ही युट्यूबला पण ती व्हिडिओ बघून जाऊ शकता। त्या गावाकडे चाललेलो आहोत, 3 किलोमीटर अंतरावरती आम्हाला ते गाव आलेलं आहे। 4 वाजलेले आहेत, भूक लागलेली आहे, दुपारी थोडंच खाल्लं होतं। समोर एक आश्रम दिसतंय, तिथे जाऊन आम्ही आता थोडंसं बालभोग घेणार। एक नदीमध्ये वाहते, ती ओलांडून आम्हाला पलीकडे जायचं आहे आणि ते झेंडा लावलेला आहे त्या ठिकाणी आश्रम आहे छोटंसं, तिथे थोडासा बालभोग घेणार आणि पुढे 2 किलोमीटर अंतरावरती आम्हाला त्या गावी निघणार आहोत आजच्या मुक्कामासाठी। परिक्रमावासी थांबलेले आहेत, कोणी कपडे धुतलेले आहे, कोणी हातपाय धुत आहेत। नदी पार करून आल्यानंतर हे छोटंसं आश्रम आहे, ज्या ठिकाणी चाय प्रसादी आणि बालभोग दिला जातो परिक्रमावासियांना। नर्मदे बघा, हे आश्रम आहे आणि आश्रमामध्ये मैया चाय प्रसादी हे सेवा देतात। छोटासा आश्रम आहे, परिक्रमावासी आलेले आहेत, दमलेत, थोडा चहा घेतात आणि पुढे निघतात। नर्मदे हर मैया। 83 वर्षांचे आजोबा 4000 किलोमीटर नर्मदा परिक्रमेत चालतात। ते त्यांचं वय जास्त झालेलं आहे तरी पण चालतंय आणि बाबांच्या पायात चप्पल पण नाहीये। बाबाजी कहाँ से हो? जिला छिंदवाड़ा, तहसील अमरवाड़ा, गांव का नाम कोंडरा। चप्पल नहीं पहनते हो? परिक्रमा ओमकारेश्वर से है। चप्पल नहीं पहनते हो? चप्पल उमर ये चप्पल नहीं पहनते हो? ये चप्पल हाँ नहीं है बेटा, नर्मदे हर। टूट गई जेल में। टूट गई, दूसरी हाँ। लेके दूं क्या? अब देखो अब। ठीक है चलो नर्मदे हर चलो। हाँ। रावेरखेडी ते अमलाता 22 किलोमीटर अंतर पार करून आम्ही नागेश्वर मंदिर आश्रम या ठिकाणी आज मुक्कामी थांबलेलो आहोत। निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये शेतीच्या कापसाच्या शेतीच्या कडेला हे आश्रम आहे। निसर्गरम्य वातावरणामध्ये कापसाची शेती आहे बाजूला आणि इथेच शेजारीच श्री नागेश्वरांचं अमलाता या ठिकाणी हे छोटंसं मंदिर आहे। या मंदिरामध्येच परिक्रमावासी विश्रांतीसाठी आज मुक्कामाला थांबलेले आहेत। आश्रम छोटासा असल्या कारणाने परिक्रमावासियांनी बाहेरच आसन लावलेलं आहे। जास्त चालून आल्यानंतर परिक्रमावासी थकलेले आहेत आणि आपले आसन लावलेले आहेत या ठिकाणी। हे महाराज जी या ठिकाणी सेवा देतात। महाराज जी कितने साल से आप सेवा दे रहे हो यहाँ से? यहाँ पे 20-21 से।
20-21 से सेवा चल रही है यहाँ पर परिक्रमावासियों के लिए भोजन प्रसादी चाय छाछ लस्सी वगैरह जो भी है। आपका नाम क्या है? विक्रम सिंह सोलंकी और भैया कमल सिंह चौहान ये भी सहयोग करते आते जाते हैं यहाँ पर सेवा देने के लिए। और भी 2-4 बंदे अपने हैं दोस्त हैं। अच्छा लगता है आपको सेवा देने में? क्यों लगेगा, मैया सब करवा रही है, चौकीदारी कर रहे हैं उनकी। नर्मदे हर। और ट्रस्ट को डाल देना वगैरह। आश्रम छोटा असल्या कारणाने परिक्रमावासियांनी आश्रमाच्या बाहेर शेजारी जागा जिथे भेटेल तिथं आसन टाकलेलं आहे। नर्मदे हर। नाग मंदिर ट्रस्ट अमलाता गोपाल गौशाला या ठिकाणी हे ट्रस्ट परिक्रमावासियांना सेवा देतात। बघा बाबा परिक्रमेमध्ये चालतायत। बाबा कुठून आहात तुम्ही? महाराष्ट्र वैजापूर वैजापूरचे आहात। खंडाळा। किती वय आहे तुमचं? 70। नाव काय तुमचं? पोपट सूर्य भांडगी। परिक्रमा पहिलीच आहे। एवढ्या लेट वयात का बरं केली परिक्रमा? उमलतच नाही, योगच आले नाही। योग आले नाही। कसं वाटतंय? आनंद वाटतो का परिक्रमा करून? असा आनंद कुठंच नाही। कुठंच नाही। नर्मदे हर। तुम्ही विचारा मग. बाबांना विचारूयात आपण। बाबा कधीपासून परिक्रमा घेतली तुम्ही? 11 तारखेला. 11 तारखेला। वय किती बाबा तुमचं? 72 वय। 72 वर्षाचं. आनंद वाटतो? आनंद म्हणजे परत घरचं ध्यान येत नाही. घरचं ध्यान येत नाही। पाय दुखतात का चालून? पाय दुखतात पण मग आता शेवटी मायेची कृपा असल्यामुळे काही वाटत नाही. कुठून आहेत तुम्ही? गाव कुठले? नाशिक. नाशिकचे. प्रॉपर नाशिक नाही पण बाजूला खेड आहे. आनंद वाटतो परिक्रमेत? आनंद म्हणजे परत काय मायेची कृपा आहे, काहीच नाही. नर्मदे हर। कृष्ण हरी। नर्मदे हर। आज सकाळी 4 वाजता उठून सगळं आवरून 5:30 वाजता आम्ही पुढच्या प्रस्थानाकडे निघतोय। तर बघूया आज काय प्रसंग येतात, काय काय घडते ते। नर्मदे हर।